अमोल कोल्हेंच्या शिवरायांवरच्या व्याख्यानाला पुण्यामध्ये विरोध। व्याख्यानाला राजकीय स्वरूप येईल, विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र। तर अमोल कोल्हेंच्या समर्थनातही काही विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र। कर्नाटक आणि हैदराबादमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट। हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटांमधल्या वादामुळे तणाव। तर कर्नाटकात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अज्ञाताकडून दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज। बुलडाण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद। जळगाव जामोदच्या पिंपळगावमधील घटना, पोलिसांकडून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणामध्ये। बीडमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ। कुर्ला केंद्रावर 10वीच्या विद्यार्थ्यांची मंडपात परीक्षा। केंद्रातील गोंधळावर शिक्षण विभाग खडबडून जागे, अहवाल सादर करण्याचे आदेश। कारल्याची भाजी बनवल्याच्या रागातून आईची हत्या। दारुड्या मुलाकडून आईला अमानुष मारहाण करत हत्या। चंद्रपूरच्या डोंगरगावमधली घटना, आरोपी जगदीश पेटकुले जेरबंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा। लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप। क्रांती चौक पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा। भारत बांगलादेश संबंधांना नवी गती मिळणार। तारिक रहमान यांच्या शपथविधीनंतर व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू करण्याची सरकारची तयारी। बांगलादेशातील भारताचे दूतावास अनिरुद्ध दास यांचे सांगितले।